मित्रांनो, आज आपण बघितलं की राज्य शासन म्हणते की ई-केवायसीच्या अडथळ्यामुळे शेतकऱ्यांचं जे काही नुकसान होतं ते शेतकऱ्यांचं नुकसान भरपाई शेतकऱ्यांना दिवाळीपर्यंत देणं शक्य झालं नाही। तर ते काय सविस्तरमध्ये जाणणार आहे। राज्य शासनाने 4 GR काढले। 4 GRच्या मदतीमध्ये किती पैसा राज्य शासनाकडे पेंडिंग आहे तेही जाणणार आहोत। त्यामुळे शेवटपर्यंत बघा जुलै ते सप्टेंबर 2025 मध्ये या 3 महिन्यांमध्ये मराठवाड्यावर अवकाळी अतिवृष्टीचं मोठं संकट झालं। सलग पावसामुळे लाखो एकर शेती, हजारो जनावरे आणि शेकडो घरं उद्ध्वस्त झाली। राज्य सरकारने तात्काळ 3182 कोटी रुपयांच्या मदतीचा निधी जाहीर केला। दिवाळीपूर्वी आम्ही ते मदत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ट्रान्सफर करू असं देखील सांगितलं, पण दिवाळी गेली आणि मात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे आलेले नाहीयेत। आश्वासन दिले, मात्र वास्तवता फक्त 900 कोटी रुपयेच बँक खात्यामध्ये जमा झालेले आहेत। 900 कोटी कुठं आणि 3100 कोटी कुठं, हे सगळं जे काही गणित आहे हे गणित काही कुठं जुळताना दिसत नाही आहे। अतिवृष्टीचं प्रमाण किती होतं आणि त्याच्यानंतर ते कसं एक्झिक्यूट व्हायला पाहिजे होतं तेही आपण जाणणार आहोत। बघा 30 सप्टेंबरपर्यंतच्या आकडेवारीनुसार आतापर्यंत 31,98,467 हेक्टर शेती पिकास पाण्याखाली गेली होती। आता सुमारे 30 लाख शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं होतं आणि या नुकसान भरपाईसाठी राज्य शासनाकडून मदतीची अपेक्षा होती। 5000हून अधिक जनावरे याच्यामध्ये दगावली होती। 100हून अधिक लोकांचे मृत्यू देखील झाले होते। हजारो घरांची पडझड झाली होती, पण राज्य शासन अजून देखील शुद्धीवर आलेलं नाही आहे। जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर 2009 मध्ये 900हून अधिक मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली। सर्वाधिक नुकसान लातूर, नांदेड, बीड, जालना आणि संभाजीनगर या जिल्ह्यांमध्ये झाले, पण वितरण झालेलं नाही। वितरणाला काय अडथळे येत आहे मित्रांनो तेही आपण जाणूया। बघा, या राज्य शासनाच्या GR नुसार शासनाने 3182 कोटी रुपयांच्या मदतीचे 4 अध्यादेश काढले। 4 अध्यादेश काढले, पण 4ही अध्यादेश राज्य शासनाकडनं ते पूर्ण करते आले नाहीत। पहिला टप्पा होता 1418 कोटी रुपयांचा जून ते जुलैतील नुकसान भरपाईसाठी। दुसरा टप्पा होता 65 कोटी रुपयांसाठी। तिसरा टप्पा होता 1353 कोटी रुपयांसाठी। तर चौथा टप्पा होता मित्रांनो 346 कोटी रुपयांसाठी। आता एकूण 3182 कोटी रुपयांपैकी फक्त 900 कोटी रुपयेच शेतकऱ्यांना मिळाले आहेत। सुमारे 30% रक्कमच शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाली। तर दिवाळी गोड कशी होणार हे राज्य शासनाने सांगणं गरजेचं आहे आणि ई-केवायसीचा जो काही अडथळा आहे तो अडथळा येत आहे। सुरुवातीला देवेंद्र फडणवीस काय म्हटले की आम्ही कुठलीही अट टाकणार नाही, सरसकट शेतकरी जे शेतकरी पात्र असतील त्यांना आम्ही देऊन टाकू। पण फडणवीस आता कृषी मंत्री दत्ता भरणे यांनी देखील शेतकऱ्यांसाठी तोच पाडा सुरू केला आहे। काय तर मदतीचे वितरण ई-केवायसी पडताळणीमुळे अवलंबून असल्याने प्रक्रिया संत गतीने सुरू आहे। संत गतीने सुरू म्हणजे काय? 5 वर्ष घेणार तुम्ही, पंचवार्षिक योजना लावणार। लाजा वाटायला पाहिजे, अक्षरशः सगळ्यांना लाजा वाटायला पाहिजे। ज्यांनी यापूर्वी फार्मर ID व ई-केवायसी पूर्ण केली आहे त्यांना ही रक्कम मिळालेली आहे। बघा, ज्या शेतकऱ्यांकडे आता बहुतेक जवळपास 70% लोकांकडे फार्मर ID अजून काढलेला नव्हता, आता या फार्मर ID मुळे आणि ई-केवायसीमुळे शेतकऱ्यांचं इथे नुकसान होत आहे। बाकी शेतकऱ्यांना ई-केवायसी पूर्ण केल्याशिवाय निधी मिळणार नाही असं त्यांनी इथे सांगितलं होतं। तर बहुतांश नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची ई-केवायसी प्रक्रिया प्रलंबित असल्याने रखडलेली रक्कम जी आहे ती शेतकऱ्यांना मिळायला उशीर होते। ई-केवायसीचं काय आहे मित्रांनो, यांचं जे काही सर्व्हर आहे ते सर्व्हर देखील चालत नाही, सर्व्हर देखील डाऊन असतं आणि म्हणूनच शेतकरी तिथे हतबल असतो। आता अशा दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये जे काही ई-केवायसीचे सेतू सुविधा केंद्र असतात ते देखील बंद असतात। मग शेतकऱ्यांनी करायचं तरी काय हे सरकारला समजणं गरजेचं आहे। ते काही जिल्हे दिले, त्या जिल्ह्यांनुसार ही नुकसान भरपाई आपण याच्या आधी बघितलेलंच आहे मित्रांनो की कोणत्या जिल्ह्याला किती नुकसान भरपाई आहे। तर राज्य शासनाने जे काही दिवाळीपूर्वी मदत देणार असल्याचं खात्यावर जमा होणार असं आश्वासन दिलं होतं, तर ते प्रत्यक्षात अनेक शेतकरी अजून प्रतीक्षेमध्ये आहेत आणि शेतकऱ्यांची जी काही प्रतीक्षा आहे ती प्रतीक्षा अजून लागलेलीच आहे। हे जे काही सरकार आहे हे सरकार वेळोवेळी देवेंद्र फडणवीस तर तोंडच दाखवत नाही आहे, कुठं जाऊन लपलाय काय माहिती। शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर एक शब्द देखील बोलताना दिसत नाही आहे। कापूस, सोयाबीन, मका आणि तूर पिकांचं जे काही नुकसान झालं होतं त्या नुकसानसाठी जबाबदार कोण? निसर्ग तर नेहमीच खोपतो, पण हे शासन कशासाठी निवडून दिलं तर शेतकऱ्यांच्या उरावर बसण्यासाठी, शेतकऱ्यांचा जीव घेण्यासाठी हे शासन, हे सरकार आपण निवडून दिलं आहे मित्रांनो। तुम्हाला काय वाटतं यांच्याविषयी नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा। चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, लाईक करा। धन्यवाद।